फुटेक्षित जी तांबडे जोन थोडे तोच जागे हो तसे सर्व खेडे. आणि त्यावेळेला नळ वगैरे काय नसायचे. आमची आई पोहऱ्यानं पाणी आणायचे, मी मदत करायचं, चिरवी न्यायची, गृहिणी उठायच्या, इकडं तिकडं सडा संमार्जन रांगोळ करायची, मधलं कुठंतरी तालमी जायचे. ती बालपण आणि ती शाळेचं जी दिलेली देणगी आहे मला आज सुद्धा आठवते. स्वातंत्र्याची जागा स्वैराचार्यानं घेतली. तिकीट नाही दिलं तर 10 पैशात पायरीवर बस म्हणायचं. आणि तो पिक्चर 87 वेळा बघितला. पूर्ण पिक्चर डायलॉग सगळं पार. नायक जो होता जितेंद्र, त्यानं डिग्री हातात घेतलेली, वन फिरत होता, पण त्याला नोकरी मिळाली नाही. आम्हाला सुद्धा लक्षात यायचं, अरे आपण शिकतोय, ह्याने शिकून नोकरी मिळालं, आपलं तर काय व्हायचं. त्यातले त्यात हेमा मालिनीची कामं म्हणजे अगदी बहारदार काम असायचे. गाजलेले सिनेमा जुने आमचे बी अगोदर लोकांनी सांगायचे काय सिनेमा, आणि त्यातले आता गाणे लावले बंद करा, हे काय लावले रडगाणे. पण आमचे थोरले चुलते द्यायचे राम टोले मला बघून. पण माझ्या नेहमी डोक्याला पट्टी असायची. जखम खोप म्हणायचे, त्याला कोच पल्ली म्हणायचे वगैरे. मग गुरुजी म्हणे अहो ते बारीक आहे जे बसत नाही. आमच्या गड्याने सांगायचं जमत नाही कसा गुरुजी, घ्या की नियमात बसून. आमची आजी मला म्हणणार नाही, पुन्हा तिथं लोकांना म्हणणार माझा नातू तसा नाही, पण सगळे गेल्यावर घरी मारणार मला. त्यानं गुलाबाचं फुल दिलं आणि आय लव्ह म्हणला. माझ्या माहितीनुसार जे जे 100 वाले आहेत बर्थ डेट रेकॉर्डले सगळे बेवारशीच वाटतात मला. कंडोलेशन मध्ये मला 28ची गरज होती, मग 27च मार्क मिळाली. मग मी काय केलं, ₹1.5 का काहीतरी त्यावेळेला फी होती पुनर्चेकिंगची वगैरे. मग कसं तपासलं का आता त्या कोण तू बघ ना, दिलेली मार्क बरोबर आहेत म्हणले. समाज तसा होता, समाज रचना तशी होती, समाजाला आकर्षण करणारी पटकथा होत्या. आज दादा कोण काही सिनेमा कोण बघतच नाही, हे काय नेहमी तेच बडबडतंय. पण त्यावेळेला समाज रचनेला ते करमणुकीचं साधन होतं. आणि बालपण त्यावेळेला 6 वर्षे पूर्ण झाल्यावरच अधिकृत प्राथमिक शाळेत प्रवेश दिला जायचा. बालपणीचे मित्र कोण होते तुमचे, आठवते ते तुम्हाला? बालपणीचे मित्र, बालपणीचे मित्र आता सवंगडी होते होते. आता त्यावेळेला काय गेले काय राहिले, काय नाव आठवते का त्यांचे तुम्हाला? हो आठवतंय की. कोण कोण होतं? भास्कर आवटे ॲडव्होकेट होते, एक्सपायर झाले. पुन्हा वैजनाथ सूर्य बनावटे, पुन्हा असे बरेचसे सवंगडी, अरुण यशवंत काळे, हे सवंगडी बालपणीचे होते. काय शिक्षण अर्धवट सोडले, काय पूर्ण झाले. आम्ही बरोबर शिकलो. पुन्हा भास्कर गोवर्धनावटे ते वकील झाले. पुन्हा आम्ही इकडं पुढं शिकलो ग्रॅज्युएशन वगैरे. आणि तिथनं बालपण म्हणजे प्राथमिक. खोड्या काय असायच्या तुमच्या लहानपणीच्या खोड्या, पोराबरोबरच्या खोड्या काय असायच्या तुमच्या? आमच्या खोड्या काय ग्रामीण भागातले खेळ, खोड्या म्हणजे काय अगदीच खोड्या होत्या. म्हणजे खेळायचं, विटू दांडू असायच्या, गोट्या असायच्या. आणि ग्रामीण भागामध्ये असे कबड्डी वगैरे खेळायची शेतातच मातीत. हां, आणि तसं तर आताचे जसे खेळ आहेत तसे पूर्वी काहीच नव्हते. पण मनसोक्त खेळायचं, दिवसभर खेळायचं. आणि इतकं वातावरण चांगलं होतं हेल्दी, की कुठं जरी आम्ही गेलो कुणाचे माझंच काय पण कुणाच्याही घरी गेलो खेळलो तरी अगदी आपुलकीची भावना होती कुटुंबात त्यावेळेला. हा काळ साधारणपणे बघा, हा 65-70चा तर 65चा तर काळात 65 वर्षापूर्वीचा असेल. आम्ही 5-6 वर्षाचे असताना यथेच्छ खेळायचं, बाहेर खेळायचं, सवंगडी असायचे, गोट्या खेळायच्या, विटूदांडू खेळायच्या, आणि कबड्डी खेळायची, आट्यापाट्या खेळायच्या. आट्यापाट्यामध्ये तर मी खूप चपलपणा असायचा, अतिशय खेळायचो. पुन्हा जवळच्या गावी कुठं असले 2-3 किलोमीटर तिथं स्पर्धेमध्ये जायचो. लहान वयामध्ये खूप खेळायचो अशा आट्यापाट्या. गल्लीतले खेळ काय असायचे? गल्लीतले लपंडाव, लपाछपी, असले गल्लीतले झाले. त्यावेळेला मग शेतात कुठं त्यावेळेला आंबरे असायचे शेतात. आता ते कालानुरूप नामने झालेले आहेत. मग गावा शेजारीच मुबलक संपत्ती, घरची श्रीमंती असायची. आणि पारंब्या हे आंब्यावर खेळायचे. अशा कधी जाणवलं नाही की आपण हे खेळलो ते खेळलो. येथेच मन मुराद खेळायचं. बर, हो असं खेळ होतं.
आणि चोऱ्या वगैरे काही केल्या का तुम्ही, करत होता का हा चोऱ्या? चोऱ्या नाही काय असला प्रकार नाही काय. म्हणजे रानातलं कोणी पेरू चोरणं, जांभळं चोरणं, आंबं चोरणं असं काय? तसं काय प्रकारच होत नव्हतं, कारण इतकी समृद्धी होती. कुठं काय जरी गेलं तर घरची समृद्धी आहे आणि सामाजिक समृद्धी होती. हा. कुठल्याही समाजाच्या जातीचे वगैरे आमच्या वेगवेगळ्या जातीचे, विशेषतः धनगर वगैरे समाजातून आणि BCUचा वर्ग पण आहे. तिथं आपुलकीच्या भावनेनं असायचे. घरी गेले की ज्यांच्या घरात जे मुबलक आहे, हे पोरगं आलं की द्या खायला, असं आहे. गरिबी होती, समृद्धी. पण कधीमध्ये गेलं तर असं बाहेर गेलं तर जाता येता फळं वगैरे तोडायची, करायची, आंब्यावर चढायचं, खेळायचं, हे बालपण अगदी अल्लडपणे गेले. काय काय असायचं? झाडं कशाची असायची? हां, झाडं कशाची असायची? झाडं त्यावेळेला आंब्याची असायची, तुमचं जांभळीची झाडं असायची, हा. फळं पेरूची झाडं असायची. हा. पण त्यावेळेला आता असं बाजार पण नव्हते त्यावेळेला. बर. कुठल्या कुणी तोडलं काय केलं तर काय असं म्हणत नसायचे कोण. हा. काय असं काय केलं तू, असं काय केलं, रागावणं हा प्रकार नव्हतं. उलट प्रेमान म्हणायचं, बरं खाल्लेली लेकरं आहेत, खेळा, असं आहे. खट्याळपणा काय काय असायचा? खटाळपणा तसा बराचसा बालपणी होता. काय असायचं? हां, करायचं भांडणं, मग मित्राबरोबर थोडं व्हायचं, करायचं. हा. हां, मग एखादा प्रसंग आठवतोय का त्यातला? प्रसंग असा होता की मित्र सवंगडी होते वेगवेगळे, आमच्या समाजाचे बी होते, इतर समाजाचे बी असायचे. बर. आणि कधी असा द्वेष भाव नसायचा, पण भांडणं व्हायची. हा. पण माझ्या नेहमी डोक्याला पट्टी असायची. होय. हा, नेहमी जखम खोप म्हणायचे, त्याला कोचपल्ली म्हणायचे वगैरे. बर. हां, पण कधी आमच्या घरी वडील जरी नसले, आमचे काका आजी हा. काय कधी हे करणार नाही, खोड्या करणार मित्राबरोबर. हा. आणि आबोला नाही, लगेच 2 तासाने खेळणं वगैरे पूर्ववत असायचं. एखादा आठवणीतला किस्सा सांगाय मला. हे कसं होतं, बऱ्याच वेळेला आम्ही लपंडा वगैरे खेळायचो, हा. किंवा गोट्या खेळायचो, हा खेळ. हा. मग त्यावेळेला प्रत्येकाला वाटायचं माझंच बरोबर आहे. हा. मग सवंगड्याबरोबर इतर ह्याच्याबरोबर तक्रार व्हायच्या. हा. तक्रार यायच्या, बऱ्याच वेळेला बाहेरच्या बाहेर मार बी खायचा त्यांचा बर. काय. हा. पण इतकं अल्लडपणा असायचं की दगड मारणं किंवा लाकडानं मारणं, त्यांनी मारणार, आम्ही मारणार, पण नेहमी असे जखम वगैरे असायचे. अल्लडपणा खूप करायचे, खेळायचं. होय. आणि त्या खेळातनं असे पण मित्र चांगले होते सवंगडे. पुन्हा मोठेपणाने आम्ही म्हणजे मोठे झाल्यानंतर आपापल्या व्यवसायात पुन्हा आमचे संपर्क आगाऊपणा कोण करायचं सगळ्यात जास्त? सगळेच तेवढ्या प्रमाणात सगळे समानच असायचे की. हा. तेवढ्या प्रमाण नाही, त्यातल्या त्यात कोणतं असते आगाव एखादं? आगाऊपणामध्ये माझीच आघाडी असायची. होय. काय करायचं आगावपणा? आगाऊपणा म्हणजे काय करायचं, माझं बरोबर आहे, किंवा गोट्या किंवा इतर खेळ खेळायला लागल्यावर माझा डाव आला, किंवा इतर आता हे 2 लाकडाचं वडायचं असायचं, काढवण म्हणायचं त्याला. हा. वडत फिरत शेतात फिरायचं, पडायचं, लागायचं. आणि ह्याच्यामध्ये सगळे बरेच सवंगडे बी आगाऊपणा करायचे. जन्म कधी जाऊ तुमचा? माझा जन्म तसा रेकॉर्डली 1954 आहे. बर. रेकॉर्डली. हा. तसं माझा अनेक त्यावेळची जन्मतारखेचं काय झालेलं असायचं, माझी 1.5 वर्ष जन्मतारीख ज्यादा लागलेली आहे. बर. तर पूर्वी आमची समृद्धी होती. आमची आजी चुलते असायचे. हा. मग घरी गडी असायचे कामाला. हा. मग त्यांनी आमच्या मोठ्या भावाबरोबर शाळेत सोडलं. बर. ह्याला बी न्यायचा, घरी त्रास देत आहे म्हणून. मग गुरुजी म्हणे, अहो ते बारीक आहे, जे बसत नाही. आमच्या गड्याने सांगायचं, जमत नाही कसं गुरुजी, घ्या की नियमात बसून. हा. गुरुजींना सांगायचं. बर. मग आमच्या आजीचं हे चांगलं वर्ष, चांगली कुटुंब, अगदी प्रतिष्ठेच होतं. हा. चुलते होते आमचे. हा. आणि त्यांचे प्रति चांगला हे आहे, पोरग जरा अवकळ आहे म्हणले, घ्या इथं खपून. हा. मग लावा, मग 6 वर्ष व्हायला पाहिजे. हा. मग 154. हा. 154 म्हणजे त्याच्यात नियमात बसविलेलं. बर. बर. माझ्या माहितीनुसार जे 106 वाले आहेत बर्थ डेट रेकॉर्डले, हा. सगळे बेवर्षीच वाटतात मला. काय बर. म्हणजे त्यांची बरोबर ॲक्युरेट असते तारीख हा. नाही. मी त्यापैकी एक आहे. बर. 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 हां, मग त्या नियमात बसवून, पण त्याचा पूर्ण मला पुढं खूप जाणवला. मी ज्या वेळेला यायच्या म्हणून उपमुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो, हा. त्यावेळेला माझे 1.5 पावणे 2 वर्षे
लवकर रिटायरमेंट झाली. मी पदावर गेलो बर आणि मला इन्क्रिमेंट आणि एखादी दुसरी मिळायची ती मिळाली नाही. बर बर हा, चालत असतं जीवनातला हे. पण म्हणजे पुढं त्याचा काय थोडासा तोटा झाला म्हणायचं. तोटा म्हणायचं, पण जीवनात पुढं काय होईल ते काय सांगत नव्हतं. बरोबर आहे. पण मला वाटतं घरी सगळे म्हणायचे अतिशय अल्लड आहे, खोडकर आहे, काय शिकतंय काय. पण अभ्यासात मी जरी साधारण होतो तर चिवट होता. प्रतिकार असा करायचा, अभ्यास इतकं करायचा की जेवढं आहे तेवढं. त्या ट्युशन नावाची चीज नव्हती आमच्या वेळा, होत्या क्लासेस वगैरे, पण परिस्थितीमुळे आम्हाला कधी जाता आलं नाही. खरी जन्मतारीख माहिती आहे का मग तुम्हाला? हां, खरी जन्मतारीख माहिती आहे का? खरी जन्मतारीख नाही. माहितीच नाही का? नाही मला तर सांगतात तुझे जन्मतारीख 1.5-2 वर्ष ज्यादा लागली एवढं. बर 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 हां, मग या कुठला तरी प्रसंग असं झालं होतं पूर्वी, ते झालं होतं ह्या अनुषंगाने सांगतात. पण खरी जन्मतारीख नाही. पण 1.5-2 मला सुद्धा माझे ज्यावेळेला मी रिटायरमेंटला झालं त्यावेळेला मी माझे कागदपत्र रिटायरमेंटचे जिल्हा परिषद अकाउंट सेक्शनला द्यायला गेलो. तिथे सुद्धा मला म्हणले अहो तुमचं वय दिसत नाही काय. मग आमच्या संस्थेचे सुद्धा लोक म्हणायचे बघा तुम्हाला एक्सटेन्शन मिळेल. पण मी त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही का. तर एकदा जन्मतारीख SSC बोर्डाचा फॉर्म भरताना तेवढा आमच्या वेळेला 11वी होती, जुनी 11वी. बरोबर. आणि त्यावेळेला फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मवर जी जन्मतारीख लागते तीच फायनल आहे. आज सुद्धा तीच आहे, पद्धत आहे. बरोबर. पण लोक धडपड करतात बदल करून घेण्याचा, त्याच्यात चेंज होत नाही. आजी आजोबा तुमचे होते का? तुम्हाला आठवते का? आजी वडिलांची आई होती बरेच वर्षे. होय. पण हां, पण वडील नाहीत आठवत मला. मी आजोबा आजोबा आजी आजोबा तर वडिलांच्या अगोदरच वारलेले होते. बर बर बर. हां, आजी बरोबरचे काय दिवस आठवते का तुम्हाला? होते की. काय आजी काय मारायची वगैरे का तुम्हाला काय? मला मारायचे अवखळ आहे म्हणून. होय. माझा एक मोठा भाऊ होता कालदास महादेवाटे. बर. स्वभावनं शांत आणि गरीब. हा मी त्या तुलनेनं जरा अवखळ होतो. हा मग नेहमी गावात उपद्रव खेळायला गेले की रोज कुठली ते कंप्लेंट यायची. हा बघा तुमच्या नातानं असं केलं. हा आई आमची आजी मला म्हणणार नाही, पुन्हा तिथं लोकांना म्हणणार माझा नातू तसा नाही. हा. पण सगळे गेल्यावर घरी मारणार मला, तू असाच करतो रोज, चुलत्याने मारायचं. होय. रोज प्रसाद असायचा कमी जास्त. म्हणजे माणसात एकच काय बोलायची नाही, माणसं गेली का? चुलते मात्र काय बघत जिथं दिसेल तिथं टिकवून द्यायची. होय. कशी मारायची आजी? हा, आजी कशी मारायची? आजी आता कसं मारायची, आजीचा हात लागत नसायचा. हा. आजी राग आल्यावर थोडा हातात दगड घ्यायचे आणि पाठीत दार. होय. प्रेमाचं प्रतीक होतं ते. बर बर बर. हां. आजी काय काय बनवायची हो? काय खायचं काय काय बनवायची काय आजी? आजी बनवायची. आई होती माझी पार्वती आवटे. हा आई खूप घरी येत ना, एकत्र कुटुंब होते. मला 2 चुलते होते, हा. ज्ञानदेव मनोहर आवटे आणि संदीपान मनोहर आवटे आणि सुजानाबाई आवटे ही आजी होती. आणि आई पार्वतीबाई महादेव आवटे. ह्याने आमचा वडील जरी नसले तरी आमचा मोठा संगोपन केलं. आणि मला हे सांगा की आजीच्या हातचं खायला काय आवडायचं तुम्हाला? आजीच्या हातचं करायचे, विशेषतः भाज्या वगैरे करायची. कशा कशाच्या? कशाच्या ग्रामीण शेतात उपलब्ध असलेले चुका शेपूची भाजी, गवार असेल किंवा कांद्याची पात असेल. हा. आणि विशेषतः मांसाहार बनवायचे आठवड्यातनं 1-2 वेळा. काय बनवायची? ग्रामीण भागामध्ये मांसाहार मिळायचा ना बकऱ्याचा. मटण बनवायचं. हा, कोण बनवायचं? आजीच बनवायची. कशी बनवायची? आजी बनवण्याची पद्धत काय होती मटण बनवण्याची? बनवायचं का त्या पद्धतीने उकडायचं, शिजवायचं. हा. हां, मला भावाला येथेच अगदी मनोरथ जेवायला द्यायची. होय. हां, आणि भाकरी कशाच्या असायच्या? भाकरी ह्याच्या ज्वारीच्या भाकरी. होय. हां, आणि त्यावेळेला काय असंही नव्हतं, एवढे भरपूर समृद्धी होती घरी. हा. घरी दूध दुभतं असायचं, गडी असायचे कामाला. मला आठवते चांगलं. हा. 1-2 गडी असायचे कामाला, दूध होतं, भरपूर असायचं. गड्यांची नाव आठवत होती का तुम्हाला? होती कोण होती गडी आठवत होती का तुम्हाला? काय गड्याची कुंडलिक म्हणून एक होता मराठवाड्यातला. हा. मराठवाड्यातलेच होते. बर. हां, बीड जिल्ह्यातले. हा. त्याने आम्हाला लहान असताना इतकी प्रेमळ होते गडी. चाकर मला त्याने खांद्यावर घेऊन शेतात फिरायचे. बर. आता शेतात आऊत मारायला लागले. हा.
मला खांद्यावर घेऊन आवताच्या मागे फिरायचे. हा इतका मी लाडका त्याच्या. बर हां म्हणजे खूप जणांनी गावातल्या प्रत्येक घटकानं समाजानं कुटुंबानं मला प्रेम दिलं. दुसरं कोण होतं? त्या दुसऱ्या गाड्याचं नाव काय होतं? हां दुसऱ्या गाड्याचं नाव काय होतं? काय आता एवढा अवघड नाही. केरबा म्हणून होता, मांगाचा होता. हा पण ते त्या काळात पण प्रेमळ माणसं होती. हा किंवा आता सारखं त्याला बाजारी पण नव्हतं. काम काय काय करायची होती? शेतामध्ये काय असं बैल असायचे, बैलामार्फत मशागती करायची. त्यावेळेला काही यांत्रिकीकरण नव्हतं, ट्रॅक्टर नव्हतं. 4 बैल असायची. हा उन्हाळ्यामध्ये शेत नांगरणी करायची, पुन्हा पाऊस पडला की पुन्हा मशागत कुळवणी करायची, मखरणी करायची आणि पाऊस पडला की पेरणी करायची. रानात काय काय असायचं? त्यावेळेला मूग, उडीद, तूर ही पिकं घ्यायची. सूर्यफूल आतासारखा हे सोयाबीन हा प्रकार त्यावेळेला नव्हता. बर अलीकडे 15-20 वर्षात हा प्रकार मराठवाड्यातनं आमच्याकडे आलेला आहे. रानात कधी बैल वगैरे हाणली का तुम्ही? हो चांगली केली. हो बैल तुम्ही चालवली? बैल नाही, मला गुरं राखली मात्र 2 होय. वर्ष. हो जनावर होती, 10-12 गायी होत्या हा. लहान. नापास झालो होतो मी यशस्वीला. बर ह्याला जुन्या 11वी यशस्वीला. होय हां मग मॅट्रिक मॅट्रिक. नापास झालता? हां तस काय? की नापास झालो म्हणजे बुद्धी होती. त्याचा बराचसा इतिहास आहे पुन्हा. हा आणि त्या ह्याच्यामध्ये कसं होतं, जर प्राथमिक अवस्थेमधून जर पाहिलं आपण हा तर माझं बालपण ग्रामीण भागामध्ये प्राथमिक. नाही नाही ही विषय कुठले कुठले होते त्यावेळेस 10वीला मॅट्रिकला? 10वीला तसा माझा किस्सा बराचसा सांगू का मी तसा? सांगा हा. सांगण्यासारखं हे नाही. मी 11वी म्हणायचं त्याला. हा 11वीला सोसो होता. मी अभ्यासामध्ये फार हे नव्हतं, बजेटमध्ये जेमतेम होतं. बरं हा हां मग त्याच्या वेळेला मी पूर्वी का असायचं जुनी 11वी, हा. आताची 10वी जी म्हणतो ना, हा पूर्वी आमची 11वी असायची बोर्ड. बोर्ड. हा मग मी बार्शीला जायचो चालत 4 किलोमीटरवर. बर केली सोसायटी बेळगावची एक सिल्वर ज्युबिली हायस्कूल म्हणून बर बार्शीला आहे. 4 किलोमीटर आमच्यात रोज चालत जाऊन यायचं. हा आणि तिथे गेल्यानंतर 8वी ते 11वी पर्यंत शिक्षण तिथं झालं माझं त्या हायस्कूलमध्ये. हा चांगलं स्टाफ वगैरे अगदी चांगला होता. हा पण आता तुलनेनं क्षमतेनं बौद्धिक ह्याच्यात कमी पडलं. मला 10वीला कमी मार्क पडले. गणित आणि इंग्रजी जमत नव्हतं. बर 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 मग मला काय केलं त्याने 10वीला रिझल्ट देताना गुणपत्रिकेवर हम्म. तुमचा गणित विषय तुम्हाला देण्यात येणार नाही, बर कारण 11वीला गणित इंग्लिश आवश्यक होतं. हा मला 10वीला देताना तुम्हाला गणित विषय घेता येणार नाही. बर इतकी कमी मार्क होते. आता प्रत्यक्ष आठवत नाही. हा हा ते काढले तिथं बरं का, हरकत नाही. कारण आता बुद्धीच्या पुढं आणि मिळालेल्या रिझल्ट पुढं आणि प्रमाण शाळा करेल ते प्रमाण होतं. हा मग मी पुढं 11वीला बसलो, अटेंड केलं. हा अटेंड केल्यानंतर आम्ही 4-5 जण होतो गावातले हा 11वीला हायस्कूलला. हा मग त्याच्यामध्ये आम्ही साधारण फॉर्म भरेपर्यंत आता गणित निघूनच गेलं. गणिताचा विषय सुटला. बरोबर मग त्यावेळेला बोर्डाला 6 विषय आवश्यक होते हा कंपल्सरी. हा मग त्या कंपल्सरी विषयामध्ये माझं इंग्लिश होतं. बर माझं इंग्लिश जेमतेम ते पहिल्या सत्रापर्यंत टिकलं. हा त्याच्यात काही शाळेच्या दृष्टीनं त्यांना समाधानकारक मार्क वाटले नाहीत. हा ते इंग्लिश बी काढून घेतलं शाळेत. बर बर हा मग आता मला राहिले 5 विषय. हा मग 5 विषय राहिल्यावर त्यांच्याकडे पर्याय पूर्वी एक अर्धमागधी बर हा विषय संस्कृत सारखा होता. बर बर हा ते म्हणले तुमचे इंग्लिश काढले, तुम्हाला अर्धमागधी घ्यावं लागेल. हा घ्या म्हणलं. हा. म्हणले तुमचे इंग्लिश काढलं, आनंद. म्हणलं काही येतच नाही तर काय करायचं, बर काय करायचं. हा मग शिकवा वाटायचं, पण आत पुढे गेल्यावर वाटायला लागलं ना, हा. आपलं कसं काय इंग्लिश गेलं वाटलेच. पण परिस्थितीशी आहे त्याच्यात फेसिंग करायचं, बर केलं प्रयत्न. मग म्हणजे ती एखाद्या विषयात तुम्ही कच्चा तर तो विषय तुमच्यापासून ती काढून घ्यायची पहिले. ते अधिकार नव्हते, हा पण तेवढं ती यशस्वी बोर्डाला शाळेचा रिझल्ट चांगला लागावा बर बर हा त्या मागचा शाळेचा हेतू. हा 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 काय तसं कंपल्शन नव्हतं. हा
आणि काय बड्या लोकांचं हे झालं असू द्या माझा मुलगा शिकल असं असं म्हणून ठेवायचे. पण आमच्यात असं कोणी काय फारसं लक्ष दिलं नाही. मी बी 10-11वीला बसलो दिपळ्या, पहिली 17 दिपळे नाही पहिले 17 झालं, त्यात कमी मार्क मिळाले, काढला विषय. म्हणले तुम्हाला अर्ध मार्क दे. आता इंग्लिश गेलं, गणित गेलं, आता म्हणलं हाय जर तरी आता चांगली प्रगती केल्याशिवाय गत्यात नाही, बघू काय असेल ते. त्यावेळा कसं शिकायचं, पुढं किती विषय लागायचे, कुठल्या विषयाला काय, एवढं सुद्धा ज्ञान नव्हतं. आता आपल्याला इंग्लिश पाहिजे, हे गणित नाही, कसं काय मला म्हणजे आठवत नाही किंवा आपल्याला बरं काढलं तर काढलं, चलू द्या बघू पुन्हा काय होतं ते. आणि मला हे सांगा, त्यावेळेस जे धडे कविता आठवत होती का तुम्हाला? हां, धडे कविता आठवत होती का? कशाचे कविता धडे आठवत होते का त्या काळात? कविता एवढं काय आठवत नाही, मराठीमध्ये असायच्या ग्रामीण भागामध्ये. पहिली दुसरीला ज्या कविता होत्या हो त्या हो आठवत होत्या का? हो, निसर्गा परत असायचं. तुमचं खेड्यामधलं असायचे म्हणे, फुटेक्षित जी तांबडे जोन थोडे, तोच जागे हो तसे सर्व खेडे, तरुणा खाड्याकडे धाव घेती, वृद्ध भोपाळ्या सावळ आळवीती. असे खेड्यातलं वर्णन होतं. किती छान, मला सुद्धा आठवतं, किती छान आहे बघा. फुटे क्षितिजी, क्षितिजाकड तांबडं फुटायचं म्हणजे सूर्य उगवायचे, त्याच्या अगोदर खेडं जाग व्हायचं. आणि त्यावेळेला नळ वगैरे काय नसायचे. आमची आई पोहऱ्यानं पाणी आणायचे, मी मदत करायचं, चिरवी न्यायची, पोहऱ्यानं आईनं पाणी शेंदायचं, घागरीनं पाणी आणायचं. असे नळ नव्हते, काय नव्हते, मी मदत करायची. असले खेळ होतं. आणि सकाळी सगळ्या ग्रामीण भागामध्ये अगदी पहाटेच्या वेळेला सगळं गजबजलेलं असायचं, कोंबड्या चारा असायचा, खेळायचं. आमचं उठलं की सुरू झालं पालुपत, पुन्हा इकडं खेळ तिकडं खेळ सुरू असायचं. आणि गृहिणी उठायच्या, इकडं तिकडं सडा संमार्जन रांगोळ करायची, मधलं कुठं तरी तालमी जायची, आखाडा म्हणजे तालीम. हे असं दृश्य होतं त्यावेळेला. आणि मराठी शाळेमध्ये एक सांगायला हरकत नाही, हे 7वी पर्यंत शाळा होती, पहिली ते 7वी जिल्हा परिषद. आणि मी मला जी घडलो, मी काय बॅरिस्टर झालं नाही फारसं, पण मला मोठी शिक्षणाची शिदोरी मिळालेली, जेमतेम चांगल्या प्रकारची ज्ञानाची शिदोरी मला प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाकडनंच मिळाली. आज सुद्धा प्राथमिक शिक्षक दर्जेदार शिक्षण देतात, पण आज कालाच्या ओघामध्ये प्राथमिक शाळेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊन आता तो आपल्या कक्षेतला बसवी नाही. परत विचार करा सर तुम्ही, प्राथमिक शाळेतले शिक्षक D.Ed होतात, D.Ed होताना त्यांना मेरिट असतं. बरं, मेरिटमधनं सिलेक्शन D.Ed करतात, आणि सिलेक्शन D.Ed झाल्यानंतर सिलेक्शनचा मेरिटमध्ये होतं. म्हणजे एवढे उच्च दर्जाचे प्राथमिक शिक्षक हो, आम्हाला ते शिकवायचे. मग त्यावेळेला 10-13-14 मुलं मुली असायचे. मग आठवड्यातनं समाज जीवन म्हणून 2 तास असायचं. मग काही मुलांनी शेण जमा करायचं, गंजवाड्यात शाळा, आणखी पण आहे ती शाळा. मग शेण जमा करायचं. माझ्या वाट्याला इतकं, आणि अर्धा किलोमीटरवर नाला होता. नाला म्हणजे ओढा वाहत होता, पाण्याचा ओढा. मग तिथनं चरवी असायची, घागर उचलत नसायची. मग अशी 5-6 मुलं, आम्ही 4-5-6 मुलं आम्ही पाणी आणायचं, शेण गोळा करायचं सगळं पाठीतनं. मुली असायच्या, शाळेचा आवाज साफ करायचं, वर्ग सारवायचा त्याने मुलींनी, हुशार म्हणून. आज सुद्धा कुठेतरी नोकरीला आहे त्या मुली चांगल्या. आज म्हणजे ती बालपण आणि ती शाळेचं जी दिलेली देणगी आहे मला आज सुद्धा आठवते. आम्ही ह्याच्यातनं घडलो. 7वी पर्यंत शाळा होती. ते शिक्षक कोण होते तुम्हाला? तुम्ही काय म्हणायचं त्यांना शिक्षकांना? गुरुजी म्हणायचे. हो, मॅडम होत्या, गुरुजी होते. नाव आठवते का त्यांची? हो, आठवते ते. कोण होते? हे तारणगाव म्हणून एक गावातले मोठे गुरुजी होते, बार्शीचे शिंदे सर होते, पानगावकर म्हणून होते, अतिशय कडक माणूस. पुन्हा मानकेश्वर म्हणून भूम तालुक्यामध्ये एक गाव आहे, तिथे काळेबाई होत्या, मारायच्या त्या. मला जास्त मार बसायचा, कारण मला येत बी नव्हतं आणि खोड्या बी येत नाही. डबल होतं मी, सगळ्या चौकटीत बसायचो. तुलनेनं अभ्यास बी कमी आणि खोड्या बी जास्त. आणि एक गुरुजी आठवले मला, बोधले गुरुजी म्हणून चार्याचे होते. त्यांचे आता मुलं वगैरे वयस्कर, चांगला माणूस. पण
इतकं चांगलं होतं तुम्हाला सांगतो वातावरण. हा नुसतं ज्ञानार्जन नव्हतं, हा तर घरामधल्या कंप्लेंट जे आहेत, हा घराघरात नवरा बायकोचे असेल, नाणं लग्न काय आणि कौटुंबिक त्यांच्या दरबारी मिटायचो. होय हो. बर आणि आलं की त्या बाईनं सांगायचं, सुनेनं सांगायचं किंवा पत्नीनं सांगायचं, मला हिने त्रास देतात बघा गुरुजी. हा भीती नव्हती, तू का गुरुजींना सांगितलं. हा आणि गुरुजी शांत स्वभाव, सभ्य माणूस, हा शांत, धोतर टोपी जोडा. एक किस्सा सांगतो, हा जोडा म्हणल्यावर सांगू ना? सांगा सांगा आणि आमचा एक मित्र होता अब्दुल मुलानी बर. आहे, आणि तो हा मग आम्ही दोघं मित्र, खास मित्र. बर पण अवकळपणा तो माझ्या इतका, मी त्याच्या इथे त्याचं. हा. मग गुरुजी बसायचे, टेबल असायचा, हा. हे 10 ओळी शुद्ध लेखन लिहा, पाडे काढा, हा. हेच त्यावेळचे शिकवायचे. हा. पण गुरुजी इकडे इकडे चालले की काम देऊन जायचे. बर बाहेर शाळा सोडत नव्हतं हरांड्यात वगैरे कुठं. हा. मग तो एक खोडकर, मी एक खोडकर. त्यानं काय केलं, एकदा त्या अब्दुल मुलानीनं हा. मला राग हे करावं म्हणून त्यानं जोडा उचलला गुरुजीचा. हा. गुरुजीकडे पळत गेला, मला मार बसवा गुरुजीचा. बर गुरुजी मला ह्या तुळशीरामनं मला मारलं बघा ह्या जोड्या. हा काय हा मला अनेक आठवत, भाडव्या तू कशाला येतं, दुसरा तिथंच होता तसंच त्यांना मारायचं जोड्यानं. हा म्हणजे एक किस्सा आहे. बरं, मग बरं. पुन्हा गुरुजी यायचे. हा. मग त्याचा हेतू काय, मी काहीतरी सांगून तुला मार, पण गुरुजी ओळखायचे. एकदा मी हातालाच चावलो, कोणाच्या माझ्याच हाताला का बरं थोडं चावलो. ह्या अब्दुल्या मला चावला. काय होय हां, हा. म्हणजे कळत ह्याच्यापेक्षा सरस. मग झालं, अरे अब्दुल्या तू नाही, शपथ असं तसं पाया पडायला नाही. मी बडव्यात मुद्दा म्हणतो. हा. गेल्या आठवड्यात बी जोडा काढला, घेतला जोडा आणि 2 घातले पाठीत. मला म्हणण्याशिवाय आनंद त्या दुःखापेक्षा. म्हणजे हे किस्से असे ग्रामीण. शिक्षक होते पानगावकर म्हणून, एक शिक्षक होते 7वीला. हा तुम्हाला सांगतो, इतका चांगला माणूस, हा सभ्य, शांत, करारी, कडक. हम्म. आणि त्यावेळेला PSC प्रायमरी स्कूल सरपेट, आता कसं SSC हा. जसं PSC, हा आणि त्यावेळेला सरपेट मिळायचं हो. हा आणि सर्टिफिकेट सरपेट 7वी पास झाल्याचं माझ्याकडे आहे अनेक सुद्धा. हा आणि त्याने काय केलं, सगळे मुलं पास व्हायला पाहिजे हा म्हणून अतिशय तयारी करायची. हा आणि इतकं मारायचे, हम्म. तुम्हाला सांगतो खूप मार खाल्ला. बर त्या शिक्षका इतका कधीच, हे वकील झालेले सगळे झालेले, खूप मार खाल्ला आम्ही. प्राध्यापक होते काय हा. काही शाळा सोडले, हा पण आम्ही घडलो तिथं. हा आणि असे पानगावकर. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं, आज पालकाच्या बाबतीत, विद्यार्थ्याच्या बाबतीत, ज्याला आपण छडी लागे छमछम विद्या गमगम, ही मागं पडलं, पण त्याची काळानुरूप गरज आहे. आज बोललं तरी आज वेगळं स्वरूप आहे. मुलांना स्वातंत्र्याची जागा स्वैराचारानं घेतली, बरोबर आहे. असं झालेलं हो, आहे. हो, हो. काळाचा ओघ आहे, हा. कायदे बदलले, असं आहे. पण हायस्कूलला गेल्यानंतर चोरून सिनेमा बघायचा नाद लागला होता. होय बार्शीला 4 थिएटर होते त्याला. बर आशा टाकी, लता टाकी, चित्रा टाकी, उदय टाकी. हा मग हे आमचे पार्टनर होतो वकील साहेब त्यावेळेला, भास्कर आवटे, काळे, आणि लुंगशे वगैरे, ही कंपनी. आमचा भाऊ असायचा कालिदास आवटे. त्यावेळेला समृद्धी, ती घरी थोडे पैसे द्यायचे, पण थोडा नाद असायचा. हा त्यावेळेला मॅटेनियल जायचं 10 पैशात, हा 15 पैशाचे. तिकीट नाही दिलं तर 10 पैशात पायरीवर बस म्हणायचे, होय खुर्चीवर नाही. हा पायरीवर काय आणि खुर्चीवर काय, पडदा दिसला म्हणजे झालं. कुठली पिक्चर असायची, कोणाची असायची, हा, कोणाची पिक्चर असायची, सगळे आमचे सवंगडी शाळेतली पिक्चर कोणाची असायची पिक्चर. पिक्चर. आता काय त्या कालानुरूप तसं काय आम्ही खास छंदिष्ट, हा हिरो, ती नायक, तो नायक, ती नायिका, ह्याच्याबद्दल नाही. पण त्यावेळेला असायचे हेमा मालिनी, राजेश खन्ना, शम्मी कपूर, आशा पारेख, पुन्हा अगदी जुने सिनेमा म्हणलं राज कपूर, नरगिस वगैरे, ह्यांची गाणी माझ्याकडं अनेक. आता माझ्याकडं ते काय म्हणायचं, ते गाण्याचं संग्रहित असलेलं, ती माझ्याकडे आहे. आता 5,500 गाणी आहेत त्याच्यामध्ये. मला छंद आहे गाण्याचा, ऐकण्याचा. बरं बरं बरं. हां कारवा. हां कारवा ना. हां कारवा. हा हो.
आणि ते ऐकतो कधी माझ्याकडे विशेष आता करून मला हे सांगा की एखादा पिक्चर तुम्हाला खूप आवडला तर त्या काळातला कुठला एखादं नाव सांगा पिक्चरचं. आता असे अनेकला आवडले, पण त्यातलं एक आता खरं आता तुम्ही म्हणाल एवढं करून तुम्ही शिक्षक झाला कसं सांगता म्हणल्यावर नाही, 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 त्याला काय, माणूस तसे आहे आम्ही शेवटी. तसं आम्ही आता हिम्मत हा जितेंद्र बबिताचे हा तसे काय आवडीचं म्हणून नाही, हा. चला जवळ आहे, वेळ मिळाला 10 पैशात 15 पैशात होतंय हा. तेवढा पैशाला किंमत होते साहेब. हा आणि एक आवडला म्हणजे जास्त वेळ बघितला जिने किरा बर जितेंद्र तनुजाचा, हा सगळीच कंपनी हा अहो नुसतंच गाणी पाठ नव्हती, हा पिक्चर डायलॉग सगळं पाठ होते. बोला होय. पूर्ण पिक्चर डायलॉग सगळं पाठ. आता एखादा आठवत आहे त्याला आता काय डायलॉग आठवत का त्यातली? असे डायलॉग आता किती काय लक्षात नाही, एवढं नाही एखादा आठवाय की? गाणं नाही एवढं आठवत नाही, पण त्यावेळेला ते रेखाटलेलं होतं पीपी प्रोडक्शन. हा पीपी प्रोडक्शनचं जे होतं साधारणपणे हे 68 सालीचा सिनेमा असं आम्ही पाहिलेला बरं का. बर निर्माण कधी झाला माहीत नाही, हा पण त्यावेळेला एक रेखाटलं होतं जेनेकिराव म्हणून जीवनाचा मार्ग. तर त्यावेळेला तिथं त्या नायक जो होता जितेंद्र, त्यानं डिग्री हातात घेतलेली, वन फिरत होता, पण त्याला नोकरी मिळाली नाही. हा आम्हाला सुद्धा लक्षात यायचं अरे आपण शिकतोय, ह्याने शिकून नोकरी मिळालं आपलं तर काय व्हायचं. हा. म्हणजे एक आणि तो पिक्चर तुम्हाला सांगायला हे वाटायला आता हे खरं आता बोलून 87 वेळा बघितला. 27 वेळा 87 वेळा हां बापरे. 87 हा आणि सगळेच हा हो. त्याच्यात माझे भाऊ पण होते मोठे होते. कसं त्या काय एवढं कसं काय बघलं एवढ्या 87 वेळा एवढं कसं काय पिक्चर बघला? बघायचं म्हणजे आवडला बी असायचा, आणि शाळा चुकून कधी मध्ये मिळाला ती वेळ तर तिकडं जायचं. म्हणजे त्या पिक्चरची स्टोरी आवडली जी का काय हिरोईन आवडली तुम्हाला त्यातली? नाही नाही आवडलीच म्हणायचं. होय. पुन्हा अनेक अशा स्टोऱ्या होत्या हा. पुनर्जन्मावर आधारित. नूतन तुमचा काय त्यांच्या नायकाचं नाव आहे ना मला ते पुन्हा खानदान त्यात सिनेमा. बर पुन्हा एक नंतर आला होता मेहबूबा म्हणून बर राजेश खन्ना हेमा मालिनीचा पुनर्जन्मावर आधारित. बर अशाच स्टोरी आवडायच्या आणि पुन्हा आवडीनं बघायचो. हा. आणि त्यातली गाणी पुन्हा आज बी मी आवडीनं ऐकतो यूट्यूबवर, विशेष म्हणजे टी व्हीवर ऐकतो. हा हां हिरोईन कुठली जास्त आवडायची तुम्हाला? हां हिरोईन नायिका कुठली आवडायची? तसं काय नायिकाचं म्हणजे आता त्यावेळेला अनेक नायिका असायच्या चांगल्या, मग त्याच्यामध्ये बबिता, पुन्हा हेमा मालिनी, आशा पारेख, पुन्हा मुमताज, हे जे आहे हे वहिदा रेहमान वगैरे होय त्यावेळेला काळातले असायचे. सगळ्यात जास्त काम कोणाचं आवडतं तुम्हाला त्यातलं हिरोईनचं? हिरोईन सगळेच एकापेक्षा काम करायचे, त्यातले त्यात हेमा मालिनीची कामं म्हणजे अगदी बहारदार काम असायचे. हा अगदी शोलेमध्ये जी कामं केली तिनं हा हा तशा स्वरूपाची अगदी शोले बघितलं का मग त्या काळात? बघितलं की, पण एवढा नाही, हा. 1-2 वेळा झाला असेल. पण अलीकडनं शोले आम्ही शोले आता नंतर आला ना? नंतर आला खूप, हा. पुन्हा नाही, पुन्हा आता चित्रपटाचं वेळ बी कमी झालं. पाहत नाही ते वय असतं, ते आकर्षण असतं, आणि त्या वयात आजच्या मुलांना ते सिनेमा पाहिलं म्हणते हे काय लागलंय रडगाणं म्हणजे बरोबर आहे. नाही का. हा. आज गाणी गायला लागले ते मोहम्मद रफी, आशा लता मंगेशकर वगैरे यांची गाणी लावली. ही काय फास्ट संगीत, फास्ट असं रोमांस वगैरे हां असली गाणी आता असले सिनेमा मागे पडले. म्हणून त्यावेळेला समाज तसा होता, समाज रचना तशी होती, समाजाला आकर्षण करणारी पटकथा होत्या. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं तर मराठी सिनेमा दादा कोंडकेचे. आज दादा कोंडके सिनेमा कोण बघतच नाही, हे काय नेहमी तेच बडबडतं. पण त्यावेळेला समाज रचनेला ते करमणुकी साधन होतं. बरोबर. सिनेमाला जाणं हे करमणुकी साधन होतं. आज अनेक करमणुकी साधन घराघरात बसून पाहिजे ते बघतो आपण. त्यावेळेला नव्हतं एवढं. मराठी सिनेमाचे दिवस चांगले होते, तो प्रेक्षक चांगला, त्या प्रेक्षकाने अगदी जुनं केला इशारा जाता जाता, सांगते ऐका, पिंजरा, ही जुन्या काळचे हे गाजलेले सिनेमा जुने आमचे बी अगोदर लोकांनी सांगायचे काय सिनेमा, आणि त्यातले आता गाणे बंद करा, हे काय लावले रडगाणं. म्हणजे काळाच्या ओघात समाज रचनेला, समाजाला रुचेल पचेल टिकेल असे हे
गायचे आहेत दिग्दर्शक. बरोबर. मराठी पिक्चर अजून कोणकोणते आठवते ते का? मराठी थिएटरला मराठी पिक्चर यायची का थिएटरला? हा यायचे की. हा. हो, लता चित्रमंदिर म्हणून बारशेत आता सगळेच बंद झाले. हा तिथं चित्रपट प्रदर्शित झाले. पहिल्यानं बारशेत यायचा लता हा. चित्रमंदिर. बर. साऊंड सिस्टीम चांगली, अतिशय गर्दी असायची. हा गर्दी त्यावेळेला ब्लॅकनं असायचं. हा काय आम्ही ब्लॅकनं कधी काढत नव्हतो. थर्ड क्लास तर क्लास काय पडद्यावरचं बघायला मिळालं, पायरीवर काय आणि खुर्चीवर काय. मग ही एक धारणा होती. बरोबर. असं होतं. पण पिक्चर चांगले होते असं आहे. आणि कधी पिक्चरला जाता म्हणून कधी घरच्यांचा वगैरे मार खाल्ला होता काय? हां खाल्ला होता की. काय झालं? अति शाळेची बोंब यायला लागली, तक्रार यायला, कुठं बोंबलत फिरता. हा नाही मग त्यावेळेला हेडमास्टर होते 7-8 डिव्हिजन 11वीच्या बर. मोठी शाळा हा. सिल्वर जुबली. हा. आज सुद्धा स्टँडर्ड शाळा आहे. हा मग त्यांच्या तक्रारी हा का ते पोरग आमच्या चुलत्याचा मित्र म्हणजे आमचे क्लास टीचर मदने सर. बर. हा काय ते आमच्या चुलत्यानं म्हणायचं पोराकडं लक्ष नाही. काय ठेवायचं दुपारी 3 तास पोरग जाते रेल्वे स्टेशन वॅगनमधनं तिकडे अशा थिएटरला. हा मग म्हणणे आमचे चुलते होते संदीप नावटे. कधीच मारलं नाही, चांगला माणूस. हा पण आमचे थोरले चुलते द्यायचे राम टोले मला बघून. होय. हां हां. पण तुलनेनं आमच्या भावाला नाही हा प्रसाद. हा हा हां लाडका होता. मी थोडे तुलनेनं असं असायचं चालायचंच. माझं इंग्लिश काल अर्धमागदी दिलं. हा अर्धमागदी दिल्यावर काय विद्यार्थ्यांनी इंग्लिश राहिलं हा आणि 2-3 विद्यार्थ्याचं माझ्यासारखे 5 जण होतो. त्या 5 मध्ये दोघांना गणित तर कुणालाच नाही मिळालं. हा शेवटपर्यंत इंग्लिश राहिलं दोघाला हा आणि तिघाला इंग्लिश काढलं. त्यामध्ये मी होतो. हा आणि ह्या 5 मध्ये आम्ही काय केलं, रिझल्ट आला. हा रिझल्टमध्ये मी 5 झालो. 5 मध्ये एकटाच. बर. काय हा पण मला 5 झाल्याचा आनंद वाटायचा. हा पण पंख कापलेल्या पक्षासारखं आहे. हा ना गणित ना इंग्लिश हा काय. हा पण गावात गजा काय पोरगा अवकळ पोरग 5 झाले, हे बाकीचे नापास झाले. माझं गावा व्हायचे पण कुठल्या तोंडाने सांगायचं माझं असं आहे म्हणून. हा मग ते 2-3 नापास झाले. कशाला त्याचं आमच्यासारख्या त्याला इंग्लिश बी नाही गणित. लोकांनी म्हणायचं त्यावेळा येड्यानं सांगतात तुला काय कर पास झाला ना. हा पण तेवढ्या समाजामध्ये पण जी 2 होते इंग्लिशवाले त्यातला 1 पास झाला, 1 नापास झाला. तो वकील म्हणून होते भास्कर आवटे. हा. ते बी नापास झाले इंग्लिश घेऊन. हा मग ते बी नापास झाले. त्यांचे वडील करारी. हा आमचं यायला भडव्यानं शिकायला नको वाटतंय असं तसं. जाऊ म्हणले गुरावर. हा वर्षभर गुरं राखली. होय. आम्ही दोघंही मिळून. अच्छा. हां म्हणजे नापास झाल्यामुळे तुम्हाला हा, त्यावर्षी शिकायचं नाही. तुम्हाला आणि शाळेत घातलं नाही. हां मग सगळ्या शिवाराने फिरायचं. त्यांचे बी 10-12 गाई, आमचे बी 10-12 जनावरं फिरायचं. आयला म्हणलं काय हे अवघड दिसतोय मामला म्हणलं. मग आम्ही विचार केला आता आपण करू म्हणलं, ऑक्टोबरला फॉर्म भरू म्हणलं हा आणि चांगला अभ्यास करू. चालतंय म्हणलं. मग ते त्यांची परिस्थिती चांगली होती वकिलाची. हा मग ते बहीण त्यांची होती भावने पेठेत राहत होती. हा. त्याला ट्युशनची सोय झाली त्याची हा आणि माझी कुठं सोय. हा मी आपलं मग त्यावेळेला काय झालं होतं आवर्षण होतं. हा आवर्षण होतं तर मग मी पुढं काय केलं रोजंदारीवर कामाला जायचो रोजगार हमीवर. आवर्षण म्हणजे दुष्काळ. दुष्काळ. हा दुष्काळ मग पुढं जे होता 72च्या दरम्यान 72ला दुष्काळ होता. हा हा मग परिस्थिती नाजूक होती असं म्हणल्यावर मला नाविलाजानं तेवढ्या 2 रुपये 2.5 रुपये आठवड्याला 15 रुपये 12 रुपये मिळायचा पगार. बरोबर. आणि ते भरपूर वाटायचं. त्यावेळेला महागाईच नव्हती हो. हा महागाई नव्हती. शासनानं सुकडी द्यायची. एक सकस जेवणाचं 1 वेळ आहार व्हायचा. बर. इतकं चांगलं होतं. नंतर काळ बदलला सगळं हे सुरू झालं. मग त्याच्यात बी पुन्हा काय झालं पहिल्यानं बसलो इंग्लिश घेतली 1च पेपर. हा बाकीच्यांना सगळे द्यावं लागले. बर. त्यावेळेला काय काय असेल ते. पण मला मी पास झालो होतो ना. मला फक्त इंग्लिश लेवल मला 27च मार्क मिळाले. बर. कंडोलेशनमध्ये मला 28ची गरज होती. हा मग मला 27च मार्क मिळाली. हा मग मी काय केलं 1.5 रुपया का काहीतरी त्यावेळेला फी होती. हा
पुनर्चेकिंगची वगैरे. हा. मग कसं तपासलं का आता त्या कोणात बघ ना दिलेली मार्क बरोबर आहेत म्हणले. आता पुन्हा आलं आणि पुन्हा म्हणलं आणि एकदा बसू म्हणलं होते पास. हा. पुन्हा मग असंच करावं लागायचं परिस्थिती जरा. कुठल्या वर्षी? पुढच्या पुन्हा 73ला बर. हा. 73 ऑक्टोबरला बसलो. हा. हां 73 ऑक्टोबरला बसलो. हा. पुन्हा नापास झालो 27 मार्क. परत एकदा हो 27 27च. हा. मग पुन्हा मी बोर्डाकडे आणि केलं. मला वाटलं बोर्डाला द्यायली कारण मला कंडोलेशनला 28ची गरज हा. होती. हा. कारण इकडं पहिल्या ह्याच्यात पास होऊन 7 विषय होते हा. त्याला बोनस देत होता. हा. 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 हां आणि पुन्हा बोर्डानं कळलं चुकून तुम्हाला 1 मार्क जादा झाला आहे. म्हणलं मी हातात झालो आता काय खरं नाही म्हणलं आपण. दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेला काय म्हणलं बोर्ड? 1 गुण जादा झाला. मला तसं पत्र आलं आठवड्यात त्याला पत्र व्यवहार काय पत्र काय आलं? तुम्ही असा नंबर शीट नंबर सगळं दिलं आणि आपण तपासणीला पाठवलेलं तर आमच्याकडं एक्झामिनरकडनं अर्धा मार्क गुणदान देताना 1 मार्क जादा झालेला आहे आणि तुमचं तक्रार निकाली काढण्यात आलेली आहे. म्हणजे तिथं बी म्हणलं आता आपलं काय शिकायचं दिसत नाही मनात वाटलं. पण नाही म्हणलं आता होतंय. मग पुन्हा ते तिकडं वकील बी तसं ते आता दुसरं वकील झालेलं ते बी ते नापास होत होतं शिकवणी असून बरं का. मग पुन्हा मी म्हणलं ठरवलं आमच्यात एक नंदकुमार कुलकर्णी म्हणून आहे पंढरपूरला कवटेकर हायस्कूल आहे काहीतरी तिथं शिकवत होतं ते इथं आलेलं होतं. माझ्याकडे सायकल वगैरे काही नव्हती. मग त्याच्याकडे सायकल होती डायनामा होता. डायनामा म्हणजे लक्षात आलं का काय होतं? डायनामा म्हणजे सायकलला एक फिरती चकती असायची आणि त्यांना लाईट लागायची. बरं बरं. तुम्ही अनेक चौकशी करा सायकलला पूर्वी म्हणजे पुढे बल्ब असायचा काय ते? बल्ब असायचा मागं सायकलीला हां आणि ती बस फिरायचं चाकाला. अहो ती चाकाला लावल्यानंतर डबल शीटचा लोड यायचा ना. बरोबर. ती चकती फिरवायची म्हणजे काही साधी नव्हते. मग त्यानं बसल्यावर म्हणला तुळशीदास म्हणला माझी सायकल आपण जाऊ. बाहेर म्हणलं वाहनाची सोय झाली. तुम्हाला सांगतो असा पडता पाऊस होता. ऑक्टोबरला परीक्षा द्यायची मी ऑगस्ट सप्टेंबरला तो पण पाऊस. 1 वही न्यायची तेवढी मला एका मित्रानं मदत केली होती. त्यावेळेला 3 रुपये फी 3 त्रिक 9 10 12 रुपये त्याच्यातले 2 महिने दिले. शिक्षकाला सांगितलं माझ्यावर पैसे नाहीत सर राहू दे बडवे ये म्हणले तू चांगल्या मार्कानं पास होतोय म्हणले. पेपर रिटर्न मारित होतं क्लासला. माराटकर म्हणून एक शिक्षक होते माराटकर. मग त्यांना म्हणलं फी शिवाय यायचं नाही कोणी फी जमा. माझी 1 महिन्याची फी शेवटी राहिली. मी एक दिवस मुलं यायच्या अगोदरच एकट्याला भेटलो. साहेब म्हणलं 2 दिलेले माझी परिस्थिती नाही 3 रुपये द्यायचे म्हणलं मला बसू द्या म्हणले. काय नाव तुझं? 50-55 पोरं तिथं क्लासला. तेवढा असला काय बाजार नव्हता पैशाचा. म्हणले काय नाव तुळशीदास साहेब? अरे म्हणले तुला 59 मार्क आहेत रिटर्न टेस्टला ते टेस्ट घ्यायचा. बरं ये भाडव्या म्हणले पण गैरहजर राहिला तर बोल. गुरुजी मी सर मी म्हणलं बुडवीत नाही. काय सिल्वरलाच होते ते शिक्षक आम्हाला शिकवायला. मग त्याने जे हे केलं मग मी ठरवलं आता अभ्यास केला ठीक मनालाच म्हणलं आता अभ्यास केला ठीक नाही तर तुला रोजगार हमी वर्ष जीवनाभरची आहे म्हणलं. मग पुन्हा ती केलो. मग ती कवटेकर ते हायस्कूलचं ते आला आणि ती काय त्यानं पुन्हा त्याला 26 मार्क पडले. 26 मार्क पडले कवटेकरला. ते कुलकर्णीला. आणि मला 62 मार्क पडले. बरं म्हणलं अरे म्हणलं कसं काय दादा झालं? मी दादा म्हण काय यायला तुला 6चं 2 आणि 2चं 6 झालं म्हणला. मला 26 आणि तुला 62 म्हणलं. तू निघला ते बरं झालं तू जा. पुन्हा म्हणलं दादा तू बस म्हणलं. मी नाही म्हणला तुळशीदास तुझ्या निमित्ताने येतो. 26ची माझी 28ची 26 झाली म्हणला. मग काय करायचं म्हणला. म्हणलं पुन्हा मात्र तुम्हाला सांगतो मी मागं बघित नाही शिक्षणात. परिस्थिती जरी असली तरी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. सकाळी सायकल नव्हती. सकाळी मी 6:30ला उठायचं. थोडीशी शिळी भाकरी खायची दुधाबरोबर आणि निघायचं. कॉलेज करायचं. दुपारी 4:30ला दुपारचे क्लास अटेंड करून करायचं. दुपारी लायब्ररीमधली पुस्तकं वाचायची.
इतका अभ्यास केला. मला ते ऑक्टोबर मार्च बरंचसं जीवनामध्ये देऊन गेलं की तुला शिकलं पाहिजे. मग मी इतकं शिकलो, इतकं हे अभ्यास केला. 85% मला DEDला मार्क मिळाले. बर. हो, हा. आनंद झाला. हा. पण तसं काय गावामध्ये काय उरलेलं होतं, मिळाले असतील मार्क. म्हणजे काय त्याचं त्याचं महत्त्व कोणाला वाटत नव्हतं. नव्हतं वाटत काय. हा. आणि विशेष म्हणजे गावात म्हणायचे काय हे करते, खरंच वाटत नाहीत ना. बरं मी म्हणायचं नका वाटाना. तर त्या काळामध्ये कसं बघा आता प्रेम प्रकरण वगैरे असतील किंवा काय म्हणायचं त्याला मुलीच्या प्रेमात पडणं असे काही किस्से घडायचे हो त्या काळात? अजिबात नाही. तुम्हाला सांगतो हा जो प्रकार आहे ना, आता तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. हा. मुलंही त्या दर्जाची होती, मुलीसुद्धा त्या दर्जाच्या. आम्ही आता तुम्हाला सांगतो मिळून मिसळून राहायचो, हा. अगदी घरच्यासारखं. हा. कधी सुद्धा तसली वाईट भावना नाही किंवा काय नाही. गेट टुगेदर नाही, नाही. आल्यानंतर प्रेम करणं आज काही वाईट गोष्ट नाही ना. हा प्रेम करणं वाईट गोष्ट नाही ना. कसं आता कोण कुणाकडे किती संवेदना बघते त्याच्यावर अवलंबून. पण शालेय जीवनात हे वाईटच आहे. हम्म, हम्म, कारण आपण कुठं एका विशिष्ट ध्येयाप्रत निघालेलो असतोय. हम्म. ती ध्येय गाठाना हम्म. तुम्हाला आयुष्यामध्ये मार्ग आहेत ना नंतर. बरोबर बरोबर. मला म्हणायचंय. हा. पण असं आहे आम्ही आता गेट टुगेदर आमच्या डिपार्टमेंटला फायनलला हा. हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये हा. आमच्याकडे 13 मुली आणि 9 मुलं होतो आम्ही. हा. पण एकत्र राहायचो 6-7 तास आमच्या डिपार्टमेंटमध्ये हा. मिळून मिसळून चहा पाणी. पण कधी असला प्रकार नाही. हा. मुलीसुद्धा तेवढ्याच आता मोठ्या हुद्द्यावर झाल्या, रिटायर झाल्या असतील, बऱ्याच जणांचा शोध लागलेला आहे. त्यांना कोणाला फोन नाही काय नाही कोणाचा. आता ह्याला 45-47 वर्ष झाली या घटनेला. तो चांगलं वातावरण होतं. म्हणजे असा एखादा पण किस्सा झाला नाही कोण एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलाय, प्रेमात पडल्यानंतर त्यानं कविता लिहिली असं कधी काय झालंच नाही का? तसं एक जणानं केलं काय होतं लास्ट इयरला असताना. त्यानं नको तो प्रकार केला. हा. एकत्र असायचो, बर. इनोसंट असायचे. मुली तशाच मुलं तसे. हा. मग त्यानं ते काहीतरी गुलाब वगैरे घेऊन शेवटच्या पेपर दिवशी तो दिला. नको तो एक शब्द केला बर. त्याला. तो काय बोलला म्हणजे प्रपोज करणं म्हणायला ना? त्यानं बोलला की काय म्हणला होता? बोलला म्हणजे नेमका ते शब्द काय होते? त्या मुलीला, ती मुलगी तशी ही होती इनोसंट, तसले नव्हते अजिबात लफडे बाज. हा. पण ती जी काही हे असायची त्यानं गुलाबाचं फुल दिलं आणि आय लव्ह म्हणला. बरं. मला आठवतंय. हा, हा. आमच्या वकिलाच्या मित्राची परिस्थिती चांगली. चहा पाण्याला तिकडं ते हिरेमेट हॉस्पिटलकडे लोहिया हॉटेल होतं. बरं. तिथं जायची 1-2 दिवसाला. मला कधी द्या म्हणले नाही तर माझी परिस्थिती नव्हती. हा. पण मला त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये मुली जरी असले तुळशीदास राहायला बोलवा म्हणले, हा. आठवणे न्यायचं. हा. मग ते आम्ही पुन्हा पेपर संपल्यानंतर गेट टुगेदर झाले. आता चला म्हणले आपण चहाला. बर. चहाला जाताना हा प्रकार केला. हा. तिनं काही बोलली नाही, हा. चूक केली हा. एवढंच बोलले, हा. काय नाही म्हणले.